हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 65. क्व गतम केन वा नितम कुत्र लीनमिदं जगत अधुनैव मया दृष्टम नास्ति किम महदद्भुतम. हे जगत कोणीकडे गेले किंवा ते कोणी नेले की काय? ते कुठे लुप्त झाले? महाअद्भुत. आता क्षणार्धार्थ ते माझ्या दृष्टीपुढून आत्ता क्षणार्धार्थ ते माझ्या दृष्टीपुढून नाहीसे कसे झाले? छात्रांचे ज्ञानग्रहण. एक छात्रांची उपस्थिती. या शेवटच्या 65 ते 69 या 5 श्लोकावरून असे स्पष्ट होते की ऋषींनी अध्यात्म उपनिषद त्यांच्या छात्रांपुढे कथन केलेले नाही. काही उपनिषदे ही ऋषी आणि त्यांचे छात्र यांच्यामधील प्रश्नोत्तरांच्या रूपाने सांगितलेली आहेत, तर काही उपनिषदे ऋषींनी त्यांचे स्वतःचे कथन म्हणून सांगितलेली आहेत. येथे ऋषींनी अध्यात्म उपनिषद छात्रांना उपदेश म्हणून सांगितलेले आहे. अध्यात्म उपनिषद सांगून झाल्यावर ऋषींनी उपनिषदाची समाप्ती केली नाही. समाप्ती करण्याआधी ऋषींनी छात्रांच्या अनुभूतीचे 5 श्लोक सांगितले आणि मग त्यांनी शेवटचा श्लोक सांगून उपनिषदाची समाप्ती केलेली आहे. 2. ज्ञानग्रहण. येथे हे शेवटचे 5 श्लोक उपनिषद सांगून झाल्यानंतर छात्रांच्या अनुभूतीचे आहेत. त्या उपनिषदाच्या श्रवणाचा परिणाम म्हणून छात्रांना अनुभूती प्राप्त झाली आणि त्या साक्षात्कारी अवस्थेत त्यांच्या मुखामधून प्रश्नार्थक आश्चर्य व्यक्त झाले. येथे अनेक प्रश्न उद्धृत केले आहेत. यावरून तेथे उपनिषद ऐकायला अनेक छात्र उपस्थित होते असे स्पष्ट होते. प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आपापली अनुभूती आपल्या गुरूंपुढे व्यक्त केलेली आहे. उपनिषद ऐकता ऐकता छात्रांवर त्याचा तत्क्षणी प्रभाव पडला. त्यांना उपनिषदाची प्रचिती आली आणि अनुभूती मिळाली. या उपनिषदाची शिकवण त्यांच्या अंतःकरणात उतरली. ते तेथेच आत्मज्ञानी झाले. त्यांच्या जीवनामधून भौतिक जगताचा भ्रामकपणा दूर झाला. तेथे सत्य ज्ञान प्रविष्ट झाले. या योगे दिग्मूढ होऊन त्यांनी अभावितपणे आपापली अनुभूती व्यक्त केली. अशा प्रकारे छात्रांकडून त्यांची अनुभूती व्यक्त झाल्यावर ऋषींची खात्री झाली की छात्रांना उपनिषद पूर्णपणे उमजले आहे. यामुळे ऋषींचे समाधान झाले आणि त्यांनी उपनिषदाची समाप्ती केली. विज्ञानाचा पगडा. अनेक जणांना आश्चर्य वाटते की अशक्य वाटते की केवळ ऐकण्यामुळे आत्मानुभूती कशी मिळू शकते, कारण आपल्याला वैज्ञानिक आयुष्याची सवय झालेली आहे. विज्ञान प्रत्येक पदार्थ तोडते, मोडते, फोडते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्या शेवटच्या कणापर्यंत पोचून त्याच्या गुणधर्माची खात्री करते. सर्व पुरावा गोळा करते आणि मग त्यावरून अनुमान करून वैज्ञानिक सिद्धांत मांडते. आपल्याला पुराव्याची सवय झालेली आहे. विश्वास, श्रद्धा ह्या गोष्टी आपल्यासाठी इतिहास जमा झालेल्या आहेत. यामुळे कोण सांगत आहे याला काहीही महत्त्व राहिलेले नाही. काय सांगत आहे आणि त्यासाठी कोणते पुरावे कोणते पुरावे सादर केलेले आहेत यालाच फक्त महत्त्व आहे. न्यायालयातही पुरावा नसेल किंवा अपुरा असेल तर त्याचा गुन्हेगाराला फायदा दिला जातो आणि तो निर्दोष सुटतो. आपल्याला विज्ञानाची इतकी सवय झाली आहे की आता अध्यात्म वैज्ञानिक तुलना करून सांगितले तरच त्यावर विश्वास ठेवला जातो. म्हणजे कालचे काही वर्षांचे वैज्ञानिक बालक हजारो वर्षांच्या आध्यात्मिक पणजोबांच्या ज्ञानाची त्याच्या स्वतःच्या ज्ञानाबरोबर तुलना करून खरे की खोटे याची खात्री करून घेत आहे.
हजारो वर्षांपूर्वी पणजोबांना त्यांच्या ज्ञानाची प्रचिती आलेली आहे याला फारसे महत्त्व नाही. विज्ञाननिष्ठ निरूपण याला महत्त्व येत आहे. वास्तवात उलटे झाले पाहिजे. आमचे हजारो वर्षांचे ज्ञान आजकालच्या ज्ञानाची कसोटी तपासण्यासाठी प्रमाण म्हणून वापरले गेले पाहिजे. श्रवण भक्ती. श्रवण भक्ती ही एक महान साधना आहे. श्रवण भक्ती म्हणजे मी आपल्याला शरण आलेला आहे, मी आपल्या चरणी लीन होऊन बसलेलो आहे, मी आपल्यामध्ये स्वतःला झोकून देऊन बसलेलो आहे. आता मला माझे मत विचार नाही, मी स्वतःला पूर्ण रीते केले आहे. आता आपण जे सांगाल ते मी माझ्यात परिपूर्णपणे भरभरून घेत आहे. आता आपल्या कथनापलीकडे अन्य विषय माझी ज्ञानेंद्रिय ग्रहण करू शकत नाहीत. आता फक्त आपला उपदेश आणि उपदेशच श्रवण करणे इतकेच कर्म मी करत आहे. अशा प्रकारे साधक जर गुरुसमोर श्रवण करायला बसला तर गुरु काय सांगत आहे याचे त्याला नेमके आकलन होते. कारण तो गुरु जे सांगत आहे त्याच्याशी एकरूप होतो, तो गुरुमध्ये एकरूप होतो. त्याच्यातील सत्व गुरुच्या वाणीत लीन होते, त्याच्यातील मी गुरुच्या चरणी लुप्त होतो, तो गुरुमय होतो. त्याचे कान गुरुचे शब्द ऐकत असतात, त्याचे डोळे गुरुच्या ध्वनीचा वेध घेत असतात, त्याची जिव्हा गुरुवाणी पीत असते, त्याचा देह शब्दांना स्पर्श करत असतो. यामुळे साधकाचे स्वतःचे विचार काय आहेत याच्याशी ताळमेळ घालून श्रवण केले जात नाही. गुरुला काय सांगायचे आहे तेच ऐकले जाते आणि प्रवचन संपल्यावर नेमका त्यावरच विचार केला जातो. यामुळे ज्ञान आत्मसात केले जाते किंवा हा मार्ग आपला नाही हे ज्ञानाने जाणून त्यापासून साधक दूर होतो, परंतु तो कधीही भरकटत नाही. ऋषींसमोर छात्र अध्यात्म उपनिषद ऐकायला अशा प्रकारे बसलेले आहेत. या योगे ऋषींनी अध्यात्म उपनिषद सांगून पूर्ण केल्या क्षणी छात्रांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्याबरोबर अभावितपणे त्या आत्मानुभूतीमध्ये छात्रांनी त्यांची अनुभूती आपल्या गुरूंसमोर व्यक्त केली. त्याचे हे 5 श्लोक आहेत. अनुभूती. आपल्याला स्वाभाविकच शंका येते की केवळ श्रवणाने अनुभूती कशी मिळू शकते. हे सत्य वाटत नाही, कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट देहाने कृती करून अपार कष्ट घेऊन मिळवायची सवय झालेली आहे. इतके करूनही त्यात यश येईलच याची खात्री देता येत नाही. येथे तर छात्र ऋषींसमोर अध्यात्म उपनिषद केवळ ऐकायला बसलेले आहेत. त्यांनी कोणतीही साधना उपासना केलेली नाही, तरीही उपनिषद संपन्न होता होता त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले, ते अनुभूती प्राप्त झाले. बालपणी आपण जेवायला त्रास देत होतो, कारण काहीही असोत अशा वेळी आपली आई आपल्याला सांगत असे की तो बघ तिकडून बुवाजी आला, तो न जेवणाऱ्या मुलांना पळवून नेतो, लवकर जेव नाहीतर तो तुला पकडून नेईल. अशा वेळी आई अभिनयही करत असे. यामुळे भीती वाटून आपण पटकन जेवत होतो. पुढे पुढे वय वाढल्यावर आपण बुवाजी खरेच असतो का अशी शंका विचारू लागलो, कारण दररोज येणारा तो बुवाजी प्रत्यक्षात कधीही दिसलेला नसतो. मग आई 4 वर्षांनी मोठा असलेल्या भावाला ताईला बुवाजीचे सोंग घ्यायला लावत असे. पुढे पुढे आणखी वय वाढल्यावर आपल्याला समज येते की तो बुवाजी नसून आपला दादा किंवा ताई आहे. आपण जेवावे म्हणून आई आपल्याला बुवाजीची भीती घालत आहे. मग आपणच आईला सांगू लागलो की आई मला सांग ना बुवाजी आला म्हणून. याचा अर्थ इतकाच की त्या बुवाजीचा सत्य अर्थ आपल्याला ज्ञात झाला, त्यामुळे त्याची भीती नष्ट झाली. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तो फार प्रामाणिक आहे असे आपले ऐकीव मत असते. त्यावेळी त्याचा काहीही प्रत्यक्ष अनुभव नसतो, परंतु व्यवहार केल्यावर तो फसव्या आहे असे लक्षात येते आणि तत्क्षणी आपले त्याच्याबद्दलचे पूर्वीचे मत नष्ट होते आणि तेथे सत्य ज्ञानावर आधारित मत तयार होते. कारण घडते आणि अनेक वर्षांच्या विश्वासाला क्षणार्धार्थ तडा जातो.
येथे ऋषींनी अध्यात्म उपनिषद सांगून आत्म्याची आणि त्या योगे या विश्वाची सत्य ओळख करून दिल्यावर ज्ञान झाले की येथील जड म्हणजे त्या सूक्ष्म आत्मतत्वाचीच अभिव्यक्ती आहे. जड रूप आहे, भिन्न आकार विकार आहेत. जसे तो बुवाजी म्हणजे आपला दादा आहे, ताई आहे, हे उमजल्यावर त्यातील बुवाजी असत्य असल्यामुळे आपल्या जाणीवेतून नष्ट झाला. तसेच येथे सर्वत्र आत्मतत्वच आहे. आपणही त्याचाच एक भाग आहोत. येथील प्रत्येक कण आणि कण एकमेकांना जोडलेला आहे असे जाणल्यावर त्यातील भिन्नपणा, भोगापवृत्ती, जडत्व नष्ट झाले. सर्वत्र त्या सूक्ष्माचीच प्रचिती येऊ लागली. यामुळे भारावून जाऊन अभावितपणे छात्र म्हणाला की मी उपनिषद ऐकायला येथे बसलो होतो तेव्हा येथे जग होते. उपनिषद ऐकून मला ज्ञानप्राप्ती झाली आणि या जगाची सत्य ओळख झाली आणि हे जग, त्यातील वस्तू जगत मला चैतन्यमय, आत्ममय दिसू लागले. ते पूर्वी असे जड भोगमय भासत होते तसे आता दिसत नाही. हे जगत कोणीकडे गेले किंवा ते कोणी नेले की काय? ते कुठे लुप्त झाले? महा अद्भुत. आता क्षणार्धार्थ ते माझ्या दृष्टीपुढून नाहीसे कसे झाले? हरिओम.